महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतच असतो. आज आपण ज्या योजनेची माहिती घेणार आहोत ती आहे नारी अदालत योजना. महिलांना स्थानिक पातळीवरती मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. नारी अदालत म्हणजे महिलांसाठी खास न्यायमंच, जिथे महिलांच्या योजना या गाव पातळीवरती सोडवल्या जातात. ही योजना मिशन शक्ती अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. या योजनेमागील नेमका उद्देश काय ते जाणून घेऊया. महिलांना जलद आणि सोपा न्याय मिळवून देणं, कोर्टात न जाता स्थानिक पातळीवरती वाद मिटवणं, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं, सुरक्षितता आणि सशक्तीकरण वाढवणं. नारी अदालत मध्ये नेमके कोणकोणते प्रश्न सोडवले जातात ते देखील जाणून घेऊया. नारी अदालत मध्ये छोटे मोठे कौटुंबिक वाद सोडवले जातात, जसे की घरगुती हिंसा, हुंडा संबंधित समस्या, पती पत्नी मधला वाद, मुलांच्या संगोपनाचे प्रश्न आणि हक्क आणि अधिकाराशी संबंधित असलेल्या तक्रारी. प्रत्येक नारी अदालत मध्ये 7 ते 11 महिलांचा समावेश असतो. यांनाच न्यायसखी असं म्हणतात. या महिलांची निवड स्थानिक गावातूनच केली जाते. तक्रार आल्यानंतर दोन्ही बाजूंचं म्हणणं त्या ऐकून घेतात. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर समजूत आणि मध्यस्थी करूनच यातून मार्ग काढला जातो. त्यामुळे ही न्याय प्रक्रिया जलद आणि खर्च न लागणारी असते. या योजनेचा फायदा कोणाला होऊ शकतो ते जाणून घेऊया. सध्या तरी ही योजना गावातील महिलांसाठी लागू पडते. ज्यांना कोर्टात जाणं कठीण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो. शिवाय आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर आणि सुरक्षित राहतील असा महाराष्ट्र सरकारचा विश्वास आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.